अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ भक्तांनो, घरातून बाहेर पडताना स्वामींना म्हणा, स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला. कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा, मला पोटाशी धरा. तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा, स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे. तुम्ही काही कामे करत त्या तेव्हा म्हणा, स्वामी माझ्या मदतीला या. तुमच्या हातून काही चुकले तेव्हा म्हणा, स्वामी मला क्षमा करा. तुम्ही रात्री झोपताना स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा, स्वामी तुमच्या मायेचे उबदार पांघरून माझ्यावर घाला. श्री स्वामी शरणम. श्री स्वामी समर्थ. चला तर मग वळूया श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10व्याकडे. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य, म्हणून पावलं नरजन्म, याचे सार्थक उत्तम. करणे उचित आपणा, ऐसा मनी करुणी विचार, आरंभले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार. स्वामी समर्थ असती, हावरे नामक ग्रामी, यचुर्वदे गृहस्थाश्रमी, बाळप्पा नामे द्विज कोणी, राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती, सावकारी सरापी करीती, जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसाराते उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयाची. जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणाप्रती, कोठे आता भेटल. पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी, भरुनी आपणा पुढे येती, पाहून या स्वप्नी ऐसा गोष्टी, उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार, मायापाश दृढतर, विवेकशस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगूनी सर्वत्रासी, निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत, जिथे चिदंबर दीक्षित, महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्म सदा रत, ईश्वर भक्त तैसाची. परितयाची नाही संतती, म्हणून या उद्ग्रीत चित्ती, मग शिवाराधना करीती, कामना चित्ती धरुनी. 12 वर्षे अनुष्ठान, केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन, वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून, संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होऊन, भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी, आनंदले मानसी, वार्ता सांगता कातेसी, तेही चित्ती तोशिली. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न, मल्हार दीक्षिते आनंदन, संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान, ठेविले तया लागून, शुक्ल पक्षीय शशीसमान, बाळ वाढू लागले. पुढे केले मोजीबंधन, वेदशास्त्री झाले निपुण, निघटू शिक्षा व्याकरण, काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी, व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी, पूजे लागी आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजासी प्राण येऊनी तत्वता, चालू लागला हे पाहता, विस्मित झाले यजमान. ऐसा लीला अपार, दाखवती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर, जगद्गुरु अर्थात अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवूनी, द्रव्य बहुत खर्चले. तया समयी एके दिनी, ब्राह्मण बसले भोजनी, तूप गेले सरुनी, दीक्षिताते समजले. जले भरले होते घट, तयासी लाविता अमृत हस्त, ते घृत झाले समस्त, आश्चर्य करती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझी, पेशवे होते रावबाजी, एके समयी ते सहजी, दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्याचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्याची लागेना. तयानी हे ऐकून, मुरगुडी आले धावून, म्हणती दीक्षितासी सांगून, दाद आपली लावावी. रावबाजीसी वृत्तांत, कर्णोपकर्णी झाला श्रुत,
म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षिताशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षिताप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला. असे सिद्धवाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी, दीक्षिताच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी, आम्ही होतो त्याच्या घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्याचे वर्णले अल्पवृत्त. मुरगोडी बाळाप्पा येत, पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकला वृत्तांत, अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रकटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रवृत्त कथा समत. सदा परिसोत प्रेमळ भक्त, दशमो अध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींना प्रार्थना करा. हे स्वामी राया, आमचे जीवन तूच चालवतोस, समस्या तूच देतोस, त्यातून तूच आम्हाला शिकवतोस, आमचा विकास करतोस आणि तूच समस्या दूर करतोस. हे माऊली, तुझ्या ह्या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद. असेच आम्हा बालकावर प्रेम कर आणि तुझ्या चरणाजवळ ठेव, कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ भक्तांनो, आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशा अनेक व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.